जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेबाबत जिल्ह्यातील नेत्यांमध्ये एकमत आहे। वरिष्ठांकडून काही निर्णय आला तर आम्ही जिल्ह्यातील सर्व नेते सामुदायिक निर्णय घेऊ, असे माजी आमदार विलासराव जगताप आणि अजितराव घोरपडे यांनी स्पष्ट केले। आम्हाला जो अध्यक्षपद देईल त्याला आम्ही जिल्हा परिषद सत्ता स्थापनेत पाठिंबा देऊ। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्हीपचा कायदा आम्हाला शिकवू नये, 40 वर्षांपासून आम्ही राजकारणात आहोत, असा इशाराही त्यांनी दिलाय। जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेतील गटनेतेपदी राजेश्वरी नाईक यांच्या नावाची नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली। त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। यावेळी माजी खासदार संजय पाटील, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, तमनगोंडा रवी पाटील आदी जण उपस्थित होते। जगताप म्हणाले, आम्ही यापूर्वीही अध्यक्षपदावर दावा केलेला आहे। जो अध्यक्षपद देईल त्याला आम्ही जिल्हा परिषद सत्ता स्थापनेत पाठिंबा देण्याबाबत आमच्यात एकमत आहे। राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी राजेश्वरी नाईक यांची निवड करण्याचं निश्चित झालं होतं, तसं ठरलं होतं। मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी तो अधिकार स्वतःकडे घेतला होता। तो काही आम्हाला पसंत पडला नाही। आमच्या परस्पर जाऊन आमचा बाजार करावा एवढी आम्ही वेडी माणसं नाही। जिल्हा परिषदेत भाजपचे किती सदस्य आहेत? सत्ता स्थापने इतके संख्याबळ भाजपकडे आहे का? भाजपचा अध्यक्ष होणार हे पालकमंत्र्यांचं स्वतःचं मत आहे। व्हीपचा कायदा आम्हाला चांगला माहिती आहे। 40 वर्ष आम्ही राजकारणात आहे। चंद्रकांत दादांनी आम्हाला सल्ला देण्याची गरज नसल्याचं त्यांनी सांगितलंय। चंद्रकांत दादा हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। त्यांना राष्ट्रवादीबद्दल बोलण्याचा अधिकार काय? राष्ट्रवादी पक्षामध्ये अनेक सक्षम लोक आहेत ना। 2 वेळा खासदार झालेले संजय काका आहेत, 2 राज्यमंत्री आहेत आणि 2 आमदार आहेत माझी। एवढे तुल्यबळ असताना चंद्रकांत दादाने आम्हाला सल्ला देण्यासारखी काही परिस्थिती नाही आहे। आम्ही सगळे सक्षम लोक आहोत आणि आमचा निर्णय आम्ही स्वतंत्रपणे घेणार आहोत। ते म्हणतात की भाजपचाच अध्यक्ष होईल। नाही, ते त्यांची इच्छा आहे ना। मला सांगा, भाजपचे लोक आलेत किती आलेत? 16। गरज किती लोकांची आहे? 31। मग आता बाकीचे कुठले येणार लोक? ते नाही, हे लोकांना बुबण्या करायची पद्धत आहे आणि त्यांना सवय आहे दाबून बोलायचं। जमलं नाही जमलं। नाही, ते म्हणले राष्ट्रवादी नेत्यांना मी फक्त व्हीप समजावून सांगितलं। व्हीपचा कायदा, व्हीप ऐकून या। व्हीपचा कायदा आम्हाला काय कळत नाही? 40 वर्ष आम्ही राजकारणामध्ये। व्हीप तुम्ही समजावून सांगायची गरज नाही। व्हीप तुमच्या पक्षाला समजावून सांगा ना। आमच्या पक्षामध्ये आम्ही सक्षम लोक आहे। व्हीप काय, व्हीप कसा वापरायचा हे आमचं आम्ही ठरवू ना। पक्षाच्या बाहेरच्या लोकांना त्यांचा संबंधच येत आहे। ते म्हणले मी कायदा तुम्हाला समजावून सांगितलं। का आम्हाला समजतो ना कायदा? तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त समजतो कायदा। 40 वर्ष राजकारणामध्ये 2 राज्यमंत्री आहेत, खासदार 2 वेळा झालेले आहेत। आम्ही दोघं आमदार म्हणून काम केले। आम्हाला कायदा माहिती आहे ना। आणि दुसऱ्याच्या पक्षातल्या लोकांनी, आम्हाला राष्ट्रवादीच्या लोकांनी कायदा सांगायची गरज नाही। आम्ही सक्षम आहोत। तुम्हाला सगळ्यांना ते अजून भाजपचे जुने सहकारी असल्यामुळे अजून आम्हाला मदत करतील असं? मग भाजपचे जुने सहकारी होतो, आम्हाला पाडायचं काम कोणी केलं? तुम्हीच केलंय ना। त्यामुळं आम्ही भाजपचे नाही आहोत। आम्ही विचारानं भाजपचे नाही आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शुक्रवारी या ठिकाणी काही आले होते। त्या दिवशी थोडी क्युरी काढून बराच वेळ ती आमचे सगळे सदस्य थांबले होते। त्या दिवशी झालं नाही म्हणून आज आम्ही ठरवलं की पुन्हा अडचण येऊ नये। उद्याचाच दिवस शेवटचा आहे आणि या सगळ्या प्रक्रिया करताना आमच्या महिला जवळजवळ 4-4.5 तास या ठिकाणी होत्या। पण क्युरीचा कंप्लायन्स, तुमचीच पत्रकार बैठक झाल्यामुळं 2-2.5 तास या ठिकाणी त्यांची ती बैठक चालली होती। आज पुन्हा काही अडचण येऊ नये, सत्तेचा दुरुपयोग करून इथं पुन्हा कोणी यंत्रणा वापरू नये म्हणून आम्ही सगळी मंडळी, अजितराव घोरपडे सरकार, शिवाजीराव नाईक साहेब, विलासराव जगताप, या ठिकाणी उपस्थित असलेले राजेंद्र अण्णा, ही सगळी मंडळी आम्ही भेटायला आलो। आता वर त्यांच्या सह्या घ्यायचं काम चाललेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या चर्चा सुरू आहेत कुणाबरोबर जायचं। आणि पूर्वीपासून थोडी आम्ही मागणी करतोय की आम्हाला अध्यक्षपद दिलं तर जरा बरं होईल। दुर्दैवानं अतिशय दुःखद घटना घडली। राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा त्यांची दुर्घटनेमध्ये दुर्घटना घडली आणि म्हणून आणि ती मागणी केलेली आहे। ती मागणी आमची अजूनही कायम आहे आणि वाटाघाटी या 2-3 दिवसामध्ये होतील एवढं निश्चित। 2 ते 3 वेळा आपण या ठिकाणी आलेला आहात, पण आपल्याला त्यांनी जुमानलं नाही। तरी सुद्धा शेवटी आपल्या सगळ्या दिग्गजांना इथं यावं लागलं।
आणि आज आपलं फायनल झालं. तुमचा पाठिंबा भाजपला नव्हता म्हणून त्या प्रकृती काढण्यात नाही असं म्हणणं प्रशासनावर पूर्ण आरोप केल्यासारखं होईल. पण आम्हाला शंका वाटत होती म्हणून आम्ही सगळे आलो. आज आणि काही काढू नये म्हणून आम्ही सगळे आलो. आणि याचा भाग भाजपला पाठिंबा आहे नाही, तुम्ही सगळे पत्रकार मंडळी आहात, त्यामुळे आमच्या चर्चा चालू आहेत. आम्ही सगळे बसून सामुदायिक नेतृत्व करतोय. सामुदायिक नेतृत्वानं आम्ही तो निर्णय घेणार आहे. आणि अशी कोणतीही परिस्थिती, भीती, दबाव किंवा कोणाला काहीतरी प्रेशराईज असं काही होणार नाही. सगळे मुरलेले पैलवान आहेत. गेले 30, 35, 40 वर्ष यांनी राजकारण केले. तेव्हा असं कोणाला दबायचं किंवा कोणाला काही वेगळं व्हायचं अशी काही निश्चित भूमिका होणार नाही. महाविकास आघाडी पैलवान दिसणार, वाळव्याचे काय पैलवान दिसणार, वाळव्याची आपले जिल्हाध्यक्ष नाही, निशिकांत दादांनी त्या दिवशी थोडासा इथं आमच्यामध्ये एक तो दिसून आला, समज झाला. ठरलं होतं असं की नाईक साहेबांच्या सुनेंना आपण त्यांना गटनेतेपद दिलेलं होतं त्या मीटिंगमध्ये, बरोबर का सरकार. पण इथं पुन्हा कागद येताना त्यांनी तो अधिकार स्वतःकडे घेतला होता व्हीपचा. तो आम्हाला काही पसंत पडला नाही आणि आमच्या परस्पर जाऊन आमचा बाजार करावा एवढी आम्ही वेडी माणसं नाही. त्यामुळं आम्ही ते पुन्हा कुठल्याही परिस्थितीत त्यांच्याशी संभाषण झालेलं नाही. महाविकास आघाडीने जर का आपल्याला तुम्हाला दिलं बोलून सुद्धा तुम्ही गेला नाही. मुंबईचे तटकरे आणि सुरेखा वहिनींनी बैठक बोलवली, त्याला तुमच्यातलं कोणच गेलं नाही. तुमचा नाही. नेमका त्याच्याबद्दलचं काय विषय? नाही, नेमकं म्हणणं ते निरोप नीट मिळाले नव्हते. कुणी बोलवलं, कशासाठी बोलवलं, कुठं बोलवलं, काही नीट कम्युनिकेशन झालं नव्हतं. जिल्हाध्यक्ष फक्त गेले होते त्या बैठकीला. जिल्हाध्यक्ष गेले, जिल्हाध्यक्ष फक्त गेले होते. जिल्हाध्यक्ष तुम्हाला